मी सौ प्रज्ञा प्रसाद वाळिंबे. 12 जानेवारी 2025 दैनंदिन राशी भविष्य सांगण्यास सुरुवात करत आहे. माझ्या महाराजांच्या कृपेने, रामाच्या कृपेने सगळ्यांच्या जीवनात आनंद, सुख, समाधान मिळू दे, एवढीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. जे माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करून लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. मेष राशीवाल्यांचं आज वक्तृत्व चमकणार आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये जी काही ताकद आहे, त्यांच्या भाषणात किंवा त्यांच्या विचारांमध्ये जी ताकद आहे, ती सर्वांचा वापर जर आज त्यांनी सामाजिक कार्यात किंवा आपल्या ऑफिसमध्ये, घरी जर केलात, तर नक्की त्याच्यातून त्यांना 2025पर्यंत म्हणजे 9 डिसेंबर 2025पर्यंत त्यांना ह्या आजच्या दिवसाचा फायदा नक्की होणार आहे. आणि जे कलाकार असतील त्यांना आजचा दिवस खूप छान आहे. आणि ह्या सर्व आजचा कार्यक्रम पूर्ण करताना मेष राशीवाल्यांच्या सोबत आज एका प्रिय व्यक्तीची भेट होणार आहे. ती प्रिय व्यक्ती कोणी असू शकते, आपला मित्र, मैत्रीण, जुने टीचर, शिक्षक, नातेवाईक कोणी असू शकतात, पण भेट होणार हे नक्की. आणि जे महिला आपल्या घरकामामध्ये आत्तापर्यंत काही कारणाचा विलंब झाला असेल, म्हणजे घर बांधण्यासाठी किंवा घरासाठी त्यांच्या काही इच्छा असतील, त्यासुद्धा आज पूर्ण होणार आहेत. आणि विवाह इच्छुक जे आहेत, जे आता लग्नासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना आज 100% चांगली बातमी येणार आहे. कारण त्यांचा चंद्र आज खूप प्रबळ आहे आणि चंद्राची आणि सूर्याची ताकद, पौष महिन्यातील हा जो रविवार आहे, तो सूर्याची ताकद देऊन त्यांना आज विवाह इच्छुकांना खूप चांगली बातमी समजून त्यांचा विवाह योग जुळून येण्याचे 100% योग आहेत. परंतु त्यासाठी त्यांनी जर कुठली स्थळं बघितली असेल तर त्याच्यासाठी त्यांनी पुन्हा रिप्लाय करायचा आहे. वृषभ राशीवाल्यांना आपल्या मनातील सर्व इच्छा आज पूर्ण होणार आहेत. जे काही त्यांची मागच्या आठवड्यातली कामं पेंडिंग असतील, राहिली असतील, मग ती कुठली असू शकतात, घरची, बाहेरची, आपली इवन डॉक्टरांचे काही सल्ले असतात. वृषभ राशीवाल्यांना थोडासा ह्या गोष्टीचा त्रास दाखवतो 3 दिवस, तर ती जरी असतील तर तीसुद्धा आज त्यांची पूर्ण होणार आहे. आणि वृषभ राशीवाले आज आनंदी इतके राहणार आहेत का त्या आनंदाने त्यांच्या पूर्ण कुटुंबावर याचा चांगला परिणाम होणार आहे. आणि कुटुंबाचे आत्ता ह्या आठवड्यामध्ये जे काही मुलांचे, आईवडिलांचे, पत्नीचे किंवा पत्नी असेल तर आपल्या पतीचे काही मतभेद झाले असतील तर ते निघून जाऊन आजचा दिवस त्यांना कुटुंबाच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. मिथुन राशीवाल्यांची आज प्रिय व्यक्तीची भेट होणार आहे किंवा प्रिय व्यक्तीसाठी आज जर त्यांनी काही ठरवलं असेल तर ती भेट त्यांची होणार आहे, जी कदाचित 3 ते 4 दिवसापासून लांबणीवर होती. आणि मिथुन राशीवाल्यांना आज सर्व कामात उत्साह वाढणार आहे. त्यांचा गुरु जो आहे तो आज पंचम स्थानात आहे. गुरु पंचम स्थानात असल्यामुळे मिथुन राशीवाल्यांचा उत्साह अतिशय वाढून त्यांचा आज एखादा छोटासा कार्यक्रम होऊ शकतो, म्हणजे राहिलेला वाढदिवस म्हणा किंवा ॲनिव्हर्सरी म्हणा, आणि त्यानिमित्ताने त्यांना भेटवस्तू येऊ शकतात. पुन्हा एकदा सांगते, मिथुन राशीवाल्यांचा आजचा दिवस खूप छान आहे. त्यांनी तो आनंद आज नक्की घ्यावा. कर्क राशीवाल्यांना आजचा दिवस थोडा आनंदाचा आणि थोडा नाराजीचा आहे. 3 नंतर थोडीशी कामे त्यांची रखडणार आहेत आणि दुपारनंतर त्यांचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यावर त्यांनी नक्की आळा घालायचा आहे, कारण का हा खर्च त्यांना कदाचित 2 महिने जास्त झाल्यामुळे त्याचा त्रास होणार आहे. बाकी कर्क राशीवाल्यांना आज सर्व कामे मनासारखे होणार आहेत. आणि 2 आठवड्यापासून जे काही त्यांचे कामाचे किंवा इतर स्वप्न असतील, घराचे म्हणा किंवा नोकरी संबंधात कुठलेही असू द्या, तर ते स्वप्न आज पूर्ण होण्यासाठी त्यांना सूर्यदेवता आज पूर्णपणे पाठिंबा देणार आहे. त्यामुळे सूर्यदेवतेची उपासना आज कर्क राशीवाल्यांनी करायची आहे. सिंह राशीवाल्यांना आज कामाच्या ठिकाणी खूप छान आणि एक असे आपण म्हणतो ना, सतत काम करताना असे काही धाकधूक असते मनामध्ये, कुठलाही व्यवसाय असो, नोकरी असो, कोणी असो, तर तो जो एक असा भीतीपणा होता तो जाऊन आज त्यांना सुखद आणि शांत अनुभव येणार आहेत. आणि हे सर्व करताना त्यांना मोठ्या प्रमाणात आपल्या व्यापारात आणि नोकरीमध्ये यश मिळून कदाचित त्यांचे प्रमोशन होण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी त्यांची कुलदेवतेची उपासना अखंड चालू ठेवायची आहे. सिंह राशीवाल्यांचे शारीरिक जे काही दुखणं असेल त्याच्यावर त्यांना कदाचित थोडासा त्रास म्हणजे गोळ्या औषधांचे साईड इफेक्ट नाही म्हणता येत, पण त्याचा उपयोग न होता त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढे जायचं आहे. कन्या राशीवाल्यांना आर्थिक लाभ आहे आणि त्यांच्यात छोटे मोठे प्रवास घडू शकतात, कारण त्यांचा जो शुक्र आहे तो थोडासा आपण असं नीचचा नाही म्हणू शकत, पण
थोडासा नाराजीचा आहे. त्यामुळे प्रवास करताना त्यांनी काळजी घ्यायची आहे आणि शक्यतो आवश्यक असेल तर प्रवास करायचा आहे, नाहीतर घरी थांबायचं आहे. त्यांना आज मोठ्या प्रमाणात सिद्धी प्राप्त होणार आहे. आणि कन्या राशीवाल्यांनी आज कोणाशीही सामाजिक कार्यात किंवा ऑफिसनिमित्त जर काही त्यांच्या भेटी असतील किंवा त्यांच्या सोसायटीच्या काही मीटिंग असतील, तर कन्या राशीवाल्यांनी आज बोलताना खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात काळजी घ्यायची आहे, जेणेकरून कोणी दुखावलं न जाऊन त्यांना त्याचा पुढे त्रास होऊ नये. पुन्हा एकदा सांगते, कन्या राशीवाल्यांनी बोलताना काळजी नक्की घ्या. तूळ राशीवाल्यांना आज उत्साह वाटणार आहे आणि काही कारणास्तव म्हणजे एखादं काम जर त्यांचं राहिलेलं असेल तर त्याचा उत्साह वाढून ते पूर्ण होण्याचे चान्सेस आज खूप आहे. आणि हे सर्व करताना खूप मी 3 वेळा खूप म्हणत आहे, म्हणजे इतकी आनंददायी घटना घडणार आहे का 2025पर्यंत ह्या आजच्या आनंदाच्या घटनेचा त्यांना लाभ होणार आहे. आणि जो काही अचानक आज त्यांना धन म्हणा किंवा संसारामध्ये, कुटुंबात, नोकरीमध्ये अचानक जो लाभ होणार आहे, तो त्यांना मार्चपर्यंत उपयोगी येणार आहे. हे त्यांनी कुठेतरी लिहून ठेवावं तूळ राशीवाल्यांनी. लेखन करताना थोडीशी काळजी घ्या, कारण तुम्ही कदाचित जर पत्रकार असाल आणि तुम्ही जर एखादी काही सूचना टाकणार असाल, तर त्याची काळजी घ्या. शब्द लिहिताना त्या शब्दांचा विचार करून लिहा, कदाचित तुम्हाला पुढे त्याचा त्रास होऊ शकतो. वृश्चिक राशीवाल्यांचा शत्रू आज पराभूत होणार आहे. आणि जर तुमची वाहन घेण्याची इच्छा असेल तर ती इच्छा आज तुमची पूर्ण होऊ शकते. वाहन सुख लाभणार आहे. आणि मौल्यवान खरेदी आज वृश्चिक राशीवाल्यांची होण्याची खूप शक्यता आहे. आणि मौल्यवान खरेदी करताना खर्चावर थोडं नियंत्रण करा. आवश्यक असेल तर खरेदी करा, नाही केली तरी चालणार आहे. प्रगतीचा वेग थोडासा कमी जाणवेल दुपारी 3:30 ते 4 नंतर, परंतु 6 नंतर तुमचा योग अतिशय चांगला आहे. धनुराशीवाल्यांना आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात आहेत आणि आर्थिक लाभ होताना त्यांनी ते पुढच्या दृष्टीने जपून ठेवायचे आहेत. त्यांची जी जुनी येणी असतील, कोणाला दिलेली किंवा इतरही काही असतील, तर इव्हन प्रापंचिकही काही असू शकतात, तर ती येणी आज त्यांची वसूल होणार आहेत. आणि त्यांच्या संपत्तीमध्ये आज वाढ होणार आहे. संपत्ती कुठल्याही प्रकारची असू शकते, प्रेमाची असू शकते, पैशाची असू शकते, प्रॉपर्टीची असू शकते. प्रत्येक वेळेला संपत्ती मी जेव्हा म्हणते तेव्हा तो पैसाच असतो असं नाही. त्यामुळे धनुराशीवाल्यांची संपत्ती वाढण्याची आज 100% चान्सेस आहे. त्यांनी त्याच्यावर थोडं लक्ष द्यायचं आहे. त्यांचे ग्रहमान आज खूप छान आहेत, आनंदी आणि समाधान देणारे त्यांचे ग्रहमान आहेत. त्यामुळे त्यांनी आज 7 ते 7:30 पर्यंत, संध्याकाळी प्रदोष काळापर्यंत आपली जी आवश्यक कामे आहेत ती पूर्ण करून आजचा दिवस पूर्ण करायचा आहे. मकर राशीवाल्यांच्यात उत्तम ग्रहमान आहेत. आज जे काही काम मकर राशीवाले करणार आहेत त्याच्यात त्यांना यश आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मकर राशीवाल्यांचा जो कुठला व्यवसाय आहे, त्या व्यवसायामध्ये त्यांना भरपूर प्रमाणात लाभ आहेत. धनसंपत्ती वाढणार आहे आणि ही धनसंपत्ती त्यांना साधारण 12 ते 13 एप्रिलपर्यंत ह्या संपत्तीचा त्यांना सतत वाढ होत राहणार आहे. पण मकर राशीवाल्यांचे जे काही ग्रहमान आजचे आहेत, त्या ग्रहमानाचा त्यांनी आज जास्तीत जास्त व्यवसायासाठी उपयोग करून घ्यायचा आहे. म्हणजे समजा जर तुमचं काही एखादं सामान भरायचं असेल, माल भरायचा असेल किंवा तुम्हाला काही आपले इन्व्हॉइस पाठवायचे असतील, जे काही तुमची कामं असतील ना, त्याची सुरुवात तुम्ही आज करा. कारण आजचा दिवस तुमचा इतका छान आहे. तुमचा गुरु, शुक्र आणि इवन बुध तिन्ही ग्रह प्रबळ आहेत. मकर राशीवाल्यांनी याचा आज विचार करा. आणि संततीविषयी त्यांना आज शिक्षणाबाबत किंवा नोकरीबाबत, लग्नाबाबत एक चांगली बातमी येऊ शकते. जर त्यांच्या मुलांचे लग्न बाकी असतील तर ते होण्याचे चान्सेस आज 100% आहेत. आणि जर त्यांनी ठरवलेले असतील काही स्थळ, तर त्याची पावलं आज त्यांनी उचलायची आहेत. कुंभ राशीवाल्यांना सामाजिक कामामध्ये आज त्यांनी भाग घ्यायचा आहे. जर ते सामाजिक कार्यात असतील किंवा त्यांनी जर थोडासा 1 वर्षापासून जर खंड पाडला असेल, तर कुंभ राशीवाल्यांनी आज पुन्हा त्याच्यासाठी पावलं उचलायची आहेत आणि आनंदाने भाग घ्यायचा आहे. याच्यातून त्यांना आनंद आणि समाधान नक्की मिळणार आहे. आपल्या व्यवसायासाठी त्यांनी आज वेळ द्यायचा आहे. आणि कुंभ राशीवाले आज इतकी मौज मजा मस्ती करणार आहेत का कदाचित त्यामुळे त्यांच्या घरच्यांना, मुलांना किंवा खास करून पत्नीला थोडासा त्रास होऊ शकतो. त्याची त्यांनी काळजी घ्यायची आहे. मीन राशीवाल्यांचे अनुकूल ग्रहमान आहेत. अनुकूल म्हणजे थोडेसे कामाचे असतात आणि थोडेसे नाराजीचे असतात. अनुकूल म्हणजे पूर्ण 100% नसतात. पण ग्रहमानाची साथ असल्यामुळे आज जे काही कामं तुम्ही करणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला यश आहे. आणि जी कामं तुमची राहिली असतील ती आज नक्की पूर्ण होणार आहेत. पण सर्व कामं करताना कुठल्याही प्रकारचा क्षण आज त्यांनी घालवायचा नाही आहे. जर त्यांनी आज एखादा क्षण वाया घालवलात तर कदाचित पुढचे 20 ते 21 दिवस त्यांची ती कामं रखडणार आहेत. आणि आज जर त्यांनी समजा एखादं काम सुरू केलं, समजा
एखाद्या ऑफिसमध्ये कोणी टीचर आहे किंवा शिक्षक आहेत किंवा एखादा क्लार्क आहे, एखादा बँकेचा मॅनेजर आहे, खास करून गव्हर्नमेंट सर्वंट आहे. त्यांनी जर एखादं काम असं ठरवलं आहे, बाबा हे मला पूर्ण करायचं आहे आणि त्याने आज जर त्याची टाळाटाळ केली, तर 21 ते 22 दिवस ते काम त्यांचं पूर्ण होऊ शकत नाही. कारण त्यांचा गुरु फक्त आजच तिसऱ्या स्थानात आहे आणि तिसऱ्या स्थानातला गुरुच तुम्हाला पुढे कार्यक्रमासाठी प्रबळ असतो. त्यामुळे आज जे तुम्ही काम करणार किंवा त्याची सुरुवात करणार, तर त्याचा शेवट नक्की करा. आणि मीन राशीवाल्यांना आज काही कारणास्तव भेटवस्तू मिळू शकतात. तर भेटवस्तू कुठल्याही रूपात असू शकतात. तर त्यांनी जर भेटवस्तू मिळाल्या तर त्यांनी कमेंट्समध्ये नक्की टाकायच्या. आणि तूळ राशीवाल्यांनी, जसं मी तूळ राशीवाल्यांचं सांगितलं का त्यांचा अचानक धनलाभ आहे, तर तूळ आणि मीन ह्या राशीवाल्यांचे जर काही आज घटना घडल्या तर त्यांनी कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. अशा रीतीने आज 12 राशींचं भविष्य तुमच्याकडे सांगण्याचा पुन्हा प्रयत्न केलेला आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हीसुद्धा एक चांगल्या कर्माचा भाग बना. 2025 सगळ्यांना चांगलं जाऊ दे. सगळ्या संकटातून सगळेजण बाहेर येऊ द्या. पुन्हा एकदा सांगते, हनुमान दर्शन सर्वांनी नक्की करायचं आहे. हनुमान मंदिरात जाऊन तुम्हाला वेळ नसेल तर फक्त आपला चेहरा हनुमानाला दाखवून तुम्ही तुमचं कार्य करा. दिवसातून एकदा तरी हनुमान दर्शन 12 राशीवाल्यांनी घ्यायचं आहे. 2025 हे मंगळाचं स्थान आहे, केतूचं स्थान आहे. पुन्हा एकदा सांगते, संकट प्रत्येकावर येतात, ते टाळणारा 2025मध्ये फक्त हनुमान आणि हनुमान. कर्म हेच तुम्हाला 2025मध्ये सगळ्यातनं बाहेर काढणार आहे. त्यामुळे हनुमान दर्शन चालू ठेवा. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र अखंड चालू ठेवा. कुलदेवताची उपासना चालू ठेवा. अशा रीतीने आजचं राशी भविष्य तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. श्रीराम जय राम जय जय राम.